योगेवाडी ग्रामपंचायतीत सरपंचांविरोधात एकमतानं अविश्वास ठराव. योगेवाडी तालुका तासगाव ग्रामपंचायतीत महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. सरपंच दीपाली राजेश माने यांच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या सर्व 7 सदस्यांनी एकमतानं अविश्वास ठरावाची नोटीस तहसीलदार कार्यालयात दाखल केली आहे. गावातील रस्त्यांवर घरासमोर झालेल्या अतिक्रमणाबाबत वारंवार तक्रारी करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप सदस्यांनी केला. तसेच सरपंच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा ठपका नोटीसमध्ये नमूद करण्यात आला. सदस्यांच्या मते सरपंचांच्या कार्यकाळात गावाचा विकास पूर्णतः रखडलेला आहे. मूलभूत सुविधांची अनेक कामं अद्याप मार्गी लागलेली नाहीत. त्यामुळे गावात सरपंचांविरोधात नाराजीचं वातावरण निर्माण झालं. ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढतोय. पत्नी सरपंच असताना पतीकडून थेट हस्तक्षेप होत असल्यानं ग्रामपंचायतीची स्वायत्तता धोक्यात आल्याचा गंभीर आरोप करत सदस्यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला. सदर अविश्वास ठराव महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार प्राप्त झाला असून त्याची नोंद घेण्यात आली आहे. नियमानुसार ठरावावर चर्चा व मतदानासाठी निश्चित कालावधीत विशेष सभा घेण्यात येणार आहे. सभेची तारीख, वेळ व स्थळाबाबत संबंधित सदस्यांना लेखी नोटीस दिली जाणार असल्याची माहिती तहसीलदार अतुल पाटोळे यांनी दिली. अविश्वास ठरावावर उपसरपंच विनोद केशव माने, श्रीमंत ईश्वर माने, सुहास उत्तम माने, सीमा पोपट साळुंखे, सुनीता सुरेश माने, शोभा भारत चौगुले आणि विद्या दिगंबर पवार यांच्या सह्या आहेत. संपूर्ण ग्रामपंचायत सरपंचांच्या विरोधात उभी राहिल्यानं योगेवाडीसह तासगाव तालुक्यात राजकीय खळबळ उडाली आहे. विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली.